नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली पिके आणि शेतात काढून ठेवलेली पिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारपीट झाल्यामुळे गहू, हरभरा, कांदे तसेच इतर पिकांची नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार मंजुळाताई गावित यांच्यासोबतच प्रांताधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी देत पंचनामे केले। यावेळी ग्रामस्थांनी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी केली। यावेळी आमदार मंजुळाताई गावित यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतानाच परिसरातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांच्याशी संवाद साधत तसेच अन्य समस्यांसंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा केली। यावेळी परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साक्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देत नुकसान भरपाई तातडीने मिळण्यासंदर्भात मागणी केली। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र ससले, साक्री। धन्यवाद। 1 ते 3 तासापर्यंत अतिशय वादळ वाऱ्यासह गारपीट झालेली आहे आणि पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच्यात कांद्याचं तर खूपच जवळपास 100% नुकसान हे कांद्यांचं झालेलं आहे। उभा गहू तर त्याच्यात एक दाणाही नाही अशा प्रकारचं गहू आणि कांदे याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। टोमॅटो आहेत, त्याच्यात पपईचं, आंब्यांचं आणि डाळिंब असे खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि त्यासाठी आज आम्ही पाहणी दौऱ्यासाठी आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब आहेत आणि त्यांच्यासोबतच प्रांत साहेबांनी देखील आमच्यासोबत होते। शेतकरी आपले कृषीचे अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम असं आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत आणि आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी, आपले साक्रीचे नगरसेवक असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील, शेतकरी बांधव आणि यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही कावठे शिवार, पेरेसपूर शिवार, मागे आंबापूर आणि इकडचं बेहेड, कासारे या परिसरात देखील सर्व पंचनामे करायची सूचना आज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यासाठी या संपूर्ण महसूल विभाग आणि कृषी विभाग यांचे सर्व अधिकारी कर्मचारी सज्ज झालेले आहेत आणि पंचनाम्याची सुरुवात त्यांनी आजपासून केलेली आहे। म्हणून आपल्या शेतकरी वर्गांना, शेतकरी बांधवांना देखील विनंती करेल की कोणीही या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही। म्हणून आपण सर्व या अधिकारी कर्मचारी जेही आपले महसूलचे, कृषीचे सर्वजण घेतील आणि त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करून आणि कुठेही वंचित राहणार नाही या अशा पद्धतीने सूचना तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी देखील दिलेल्या आहेत। आणि आम्ही तसे आपले दाखवलंय भले आजच्या वाटचं उद्या पंचनामा, कारण आज परत एक क्षेत्र राहून गेला असं पाऊस पडला ते